तो आपल्याला दिसला की आपल्याला नसली तरी भूक लागते आणि तो खाल्ल्यानंतर असं वाटतं मला मला भूक लागली तरी सॉल्ट ॲक्च्युअली नसते लागलेली. पुण्यातला जोशी वडेवाले हे मला खूप आवडतात आणि अर्थात दादरचा कीर्ती कॉलेजचा वडापाव सुद्धा आहेच. आधी नाही आवडायचा पण आता मी खाते आणि मी जेव्हा खाते असं वाटतं खरं की खूप डाएट आणि अजिबातच खात नसतील अभिनेत्री वगैरे. मी जेव्हा खाते तेव्हा व्यवस्थित खाते. हा वडापाव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि खरंच खास आहे. तो एक या काळाचा सिनेमा करायला हवा मला स्वतःला ब्रेक म्हणून. आणि त्या काळातलं सगळ्यात तल्लफ भागवणारा उत्तम विषय म्हणजे वडापाव. आयुष्यात वडापाव पाहिजेच ना राव. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या बाहेर पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि जितका पाऊस वाढतोय तशी तशी वडापाव खायची तल्लफ वाढतीये. आणि आता फक्त खाण्याच्या वडापावची तल्लफ आपली भागवली जाणार नाहीये, तर पाहण्याच्या सुद्धा वडापावची तल्लफ आपली भागवली जाणार आहे. आणि ती भागवण्यासाठी वडापाव सिनेमाची टीम आपल्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. जसं मी म्हटलं वडापावची तल्लफ आपल्याला होते, तसं दिग्दर्शक म्हणून तुला का तल्लफ झाली हा सिनेमा दिग्दर्शित करायची? सगळ्यात आधी आम्हाला इथे तू बोलवस त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार निलेश. मला असं वाटतं की सुरुवातीपासून जर पाहिलं मी तर माझा पहिलाच चित्रपट कच्चा लिंबू जो ब्लॅक अँड व्हाईट बनवला मी. आणि त्याच्यानंतरचा चित्रपट होता हिरकणी. त्याच्यानंतर मी बनवला चंद्रमुखी. हे तिन्ही पिरियड सिनेमे 1980 1970. तर मला असं वाटत होतं की काहीतरी आजच्या काळातलं बनवलं पाहिजे ना. आता मला सतत त्याच पद्धतीचे सिनेमे येत राहतील आणि मी पण त्यात अडकत राहीन. तो एक या काळाचा सिनेमा करायला हवा मला स्वतःला ब्रेक म्हणून. सो मला त्या काय म्हणूया त्या काळाची तल्लफ आली मला. आणि त्या काळातलं सगळ्यात तल्लफ भागवणारा उत्तम विषय म्हणजे वडापाव. कारण तो आपल्याला दिसला की आपल्याला नसली तरी भूक लागते आणि तो खाल्ल्यानंतर असं वाटतं मला मला भूक लागली तरी सॉल्ट ॲक्च्युअली नसते लागलेली. पण वडापाव खाल्ल्यानंतर आपल्याला असं वाटतं सॉलिड भूक लागली होती यार आणि मजा येते वडापाव खाऊन. सो मला एक तशी कंटेम्पररी फिल्म बनवायची होती. मला त्याची तल्लफ आली होती म्हणून वडापाव. अगदी तुझ्याच प्रश्नात एक उत्तर दिलंस तू की वडापाव खाल्ल्यानंतर आपल्याला एक तृप्त व्हायला होतं. तसं 100वा सिनेमा करून तू तृप्त झाला का? नाही. मला माझ्या जे माझे गुरु आहेत या क्षेत्रात त्यातल्या बऱ्याच जणांनी असं सांगितलं की आणि ते मलाही पटतं 100%. आर्टिस्ट जेव्हा तृप्त होतो तेव्हा तो संपतो. त्यामुळे तृप्त मी मरेपर्यंत नाही होणार. क्या बात आहे. कधीच नाही होणार. त्या वडापावच्या जोडीला अजून पदार्थ हळूहळू वाढत जातील. हो. जिलेबी तर येऊन गेला मागे. गुलकंद पण येऊन गेला. आता एक फालुदा नावाचा सिनेमा येईल. नाही जोक्स नाही, खरंच सांगतोय. एक लाडू नावाचा सिनेमा पण येत राहील. आणि त्याच्या या सगळ्यावर वरकडी करणारा एक सिनेमा येईल. त्याच्याबद्दल आपण सविस्तर भेटू. तुम्हाला बोलवशील मुलाखतीनंतर बोलू. तुम्हाला बोलवशील त्यासाठी. अगदी मला असं वाटतं की हे ताट असंच परिपूर्ण आणि भरलेलं राहावं कायम आणि ते वाढत जावं. धन्यवाद. रितिका तुझ्याकडे येईल. वडापावचा विषय चाललाय. सिनेमाचं नावच वडापाव आहे. प्रत्येक ठिकाणचा एक वडापाव असतो. त्याची एक खासियत असते. प्रत्येकाच्या शाळेतला कॉलेजमधला. तुझ्यासाठी तुझ्या आठवणीतले तुझ्या आवडीचे वडापाव कुठले? कारण की का तुला विचारतोय, कारण की हल्ली तुला माहितीच आहे की कलाकार एखादी गोष्ट सांगतात आणि मग तिथे सगळे जातात. प्रभाव असतो आपल्याकडे, इन्फ्लुएन्स असतो. तसं मला असं वाटतं की तुझ्या आवडीचे वडापाव सांग, म्हणजे सगळे तुझे चाहते उद्यापासनं या वडापाव सोबत तोही वडापाव चाटतील. खूप प्रेशर. मला पुण्यातला जोशी वडेवाले हे मला खूप आवडतात. म्हणजे त्यांचा वडा उत्तम असतो आणि अर्थात दादरचा कीर्ती कॉलेजचा वडापाव सुद्धा आहेच. सो हे दोन माझे असे फेवरेट वडापाव आहेत. पण मला खरं तर वडापाव असा कुठलाही चालतो आणि मी फक्त वडा, चटणी आणि मिरची खाते. पाव मी खात नाही, नुसता वडा खाते. त्यामुळे मला वडा तसा कुठलाही चालतो. अगदी. पण म्हणजे मला तुला आणि गौरीला दोघांनाही हा प्रश्न आहे की बऱ्याचदा अभिनेत्रींचं हेल्थ कॉन्शियस आणि बऱ्याचदा डाएट आणि हे सगळं असतं, तर अशामध्ये वडापाव चालतो का? किंवा तो हो चालवून घेतला तर पुढे काय बाबा, एक्स्ट्रा एक्सरसाइज वगैरे? मला तर अगदीच चालतो. मला असं वाटतं की मी किती खाते हे माझ्या शरीरावर दिसत नाही ही त्याच्यामुळे. पण गौरी, मला वाटतं गौरीला वडापाव आधी आवडायचं नाही असं ती म्हणत होती. हो.
आधी नाही आवडायचा, पण आता मी खाते आणि मी जेव्हा खाते असं वाटतं खरं की खूप डाएट आणि अजिबातच खात नसतील अभिनेत्री वगैरे. पण मी अर्थात माझ्याबद्दल बोलीन, मी जेव्हा खाते तेव्हा व्यवस्थित खाते. मी जे काही माझं मील असेल ना, ते मनापासनं आणि ते व्यवस्थित सगळं खाते आणि अर्थात मग एक वडापाव खाल्ल्यानंतर असं वाटतं ना अजून एक, अजून एक, अजून ते माझं कधीच होत नाही. एकावर भागतं आणि आता मिळालंय छान आहे, सुंदर, मस्त, यावर मी थांबते. त्यामुळे तेवढा कंट्रोल आहे. पण मी खाते सगळं. शाल्व तुझ्याकडे येईल. गेले काही दिवस तू आम्हाला छोट्या पडद्यावरती दिसत होता आणि खूप प्रेक्षकांचा तू लाडका झालायस आणि ते एक प्रेम तुला मिळालेलं आहे. आता तुला वेगळ्या भूमिकेत बघण्यासाठी खूप सगळेच उत्सुक आहे आणि ते टीझरमधून आम्हाला दिसलेलं आहे. सगळीच तुझी देहबोली, तुझा अभिनय सगळंच दिसून येत आहे. तुझ्यासाठी हा वडापाव काय आहे? किती चविष्ट आहे? हा वडापाव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण प्रसाद सरांनी मला जेव्हा सांगितलं की हा रोल आहे आणि मला रोल खूप आवडला आणि मी 4 वर्षानंतर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावरती काम करतोय, प्रसाद सरांबरोबर काम करतोय. सो ही खरंच खूप स्पेशल फिल्म आहे. त्यांची 100वी फिल्म आहे आणि मलाही खूप छान संधी मिळाली या फिल्ममध्ये. सो हा वडापाव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि खरंच खास आहे. दादा तुझ्याकडे येईन मी. वडापाव म्हटलं की मिरची आली, आलं आलं, लसूण आला, सगळे वेगवेगळे पदार्थ आले. तसे ह्या सिनेमात खूप वेगवेगळ्या चवीचे पदार्थ दिसत आहेत. कुठून वेचलेस हे पदार्थ? म्हणजे डोक्यात होतं की यांनाच घ्यायचं आहे, किंवा मला ते ऐकायचं आहे की हा वडापाव बनवण्यासाठी या वडापाववाल्याने काय काय कष्ट घेतलेत? एखादा वडापाव जेव्हा म्हणजे एखादा वडा जेव्हा खूप खुसखुशीत चुरचुरीत बनतो, तर त्याच्यामागे त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स बरोबरच बनवणाऱ्याची एक माया असते, त्याचं एक प्रेम असतं, त्याची चव त्या पदार्थाला येत असते. कितीही तू नाही म्हणलास तरी एखादी बाई जेव्हा मनापासून एखादा पदार्थ बनवते ना, तर एखादा घटक कमी असला तरी त्या बाईच्या प्रेमाची चव असते त्यात. क्या बात आहे, क्या बात. सो फिल्म मेकर म्हणून कुठलाही चित्रपट हा प्रेमानेच बनवायला लागतो. तितक्याच प्रेमाने हा चित्रपटसुद्धा बनवला आहे. जसं मी तुला म्हणालो की आधीच्या 3 चित्रपटांचे जॉनरा जर आपण पाहिले तर एक कच्चा लिंबूसारखा एक डार्क ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा, मग हिस्टॉरिकल सिनेमा हिरकणीसारखा, मग लोककलावंताच्या आयुष्यावर आधारित चंद्रमुखीसारखा सिनेमा, किंवा मध्ये माझा येऊन गेलेला सुशीला सुजित एक वेगळा प्रकार हाताळून पाहिला होता. या सगळ्यापेक्षा वडापाव खूप वेगळा, कारण तो आजचा चित्रपट आहे. आणि ज्या बॅकग्राऊंडमधनं मी आलो त्या बॅकग्राऊंडला थोड्याफार प्रमाणात तो रिप्रेझेंट करतो की जॉईंट फॅमिली. माझा पुण्यामध्ये आमचा वाडा होता आणि आमच्या वाड्यामध्ये एकही भाडेकरू नव्हता, सगळे ओकच होते. म्हणजे माझ्या वडिलांचे 8 भाऊ, 3 बहिणी असं, आणि त्यांची मुलं, त्यांच्या फॅमिली, आणि प्रत्येकाचं स्वतःचं घर, मध्ये मस्त चौसोपी अंगण, मागे जिवंत झरा असलेली विहीर, असं सगळं एकत्र कुटुंबात मी वाढलो आहे. सो त्या एकत्र कुटुंबाची मजा काय असते ते मी लहानपणापासून अनुभवलेलं आहे. आता हे जे कुटुंब आहे हे व्यवसायाच्या निमित्ताने लंडनमध्ये स्थायिक झालेलं कुटुंब आहे, पण तरीसुद्धा त्यांनी आपल्या परंपरा त्या नाळीशी किती ते जुळलेले आहेत हे तुला प्रसंगागणिक कळत जातं. सो मला असं वाटतं की एका बाजूला रितिका शाल्वसारखे एकदम फ्रेश चेहरे, मग त्यांच्यापेक्षा थोडीशी सिनियर गौरी, मग तिच्यापेक्षा थोडंसं सिनियर मी, आणि मला ज्यांचं काम बघत मी लहानाचा मोठा झालो अशा सविता प्रभूणे, आमची रसिकासुद्धा, किंवा अभिनय बेर्डे, तो यांच्याच ग्रुपचा, म्हणजे यांच्याच एज ग्रुपचा. सो मला बनवतानाच ते असं, म्हणजे कास्ट करतानाच ते असं करायचं होतं की त्या 3 पिढ्या आल्या पाहिजेत, एक सविता ताईंची, एक माझी, आणि एक ही. सो त्यामुळे तसं कास्टिंग झालेलं आहे की त्या पिढ्यांमधला ज्या गमती जमती आहेत, किंवा काय म्हणतात त्याला तुम्ही, स्लँग नाही, वॉट काय, म्हणजे वाईब्स, त्या पिढीची जी वाईब आहे ती ऑटोमॅटिकली येते. करेक्ट. सो मी आता माझे हात दगडाखाली आहेत, मी कॅरेक्टर्स कोणाचं कोण काय आहे मला सांगता येणार नाही आहे, पण सविताताई खूप वर्षांनी मोठ्या पडद्यावर येत आहेत आणि त्या फार गोड आहेत यार. म्हणजे
त्या व्यक्ती म्हणूनही फार गोड आहेत आणि ॲक्ट्रेस तर त्या गोड आहेतच. सो अशी एक व्यक्ती घरात हवी असते जिनी लोकांवरती संस्कार केलेत किंवा जिच्या म्हणण्यावर घर चालतं. मग हळूहळू एखादी यांच्यासारखी यंग जनरेशनमध्ये कोणतरी रिबेल होत असतं. तर ते जे रिबेल होणं आहे ते त्या पिढीची किंवा त्यांच्या संगतीचा तो परिणाम आहे. ते ज्या मुलांमध्ये वावरत आहेत त्यामुळे त्या घटना तशा घडत आहेत. सो त्या पिढीचा तो कलाकार मी कास्ट केला आहे जेणेकरून ती वाईब खूप मस्त मॅच व्हावी. जेव्हा आता ट्रेलरमध्ये तुला कळेल की अख्खी फॅमिली जेव्हा तुला टेबलवर दिसेल तेव्हा काय गमतीशीर ते चित्र आहे. सो म्हणून त्या अर्थाने त्या कलाकाराचं कास्टिंग झालं आहे. यातलं प्रत्येक कॅरेक्टर हे काय म्हणूया खूप साधं, प्रत्येक माणूस खूप माणसं आहेत म्हणजे ती ॲक्च्युअल. पण एक प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रसंग असा येतो की ते जसे नॉर्मल आहेत त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट त्यांना वागायला लागतं. म्हणजे खूप अनप्रिडिक्टेबल वागतात सगळी कॅरेक्टर, एका क्षणीच वागतात. पण तो प्रसंग काय, तो क्षण काय. आणि एकीकडे मला असा माणूस हवा होता जो सविता त्यांच्या रूपाने मिळाला की ज्यांनी खूप प्रवास त्यांचा झाला आहे, खूप आयुष्य पाहिलं आहे, एक वेगळी मॅच्युरिटी आली आहे. आणि एका बाजूला मला शाल्वसारखा मुलगा हवा होता किंवा रितिकासारखी मुलगी हवी ती ज्यांच्या आयुष्यात असं काही घडलं तर काय रिॲक्ट होतील. बिकॉज त्यांनी स्वतः असा एक्सपिरियन्स कधी घेतलेला नाही आहे. पण जेव्हा तो स्क्रीनवर त्यांना सादर करायचं आहे तेव्हा त्याची एक गंमत आली पाहिजे. या अशा गोष्टी डोक्यात ठेवून त्या माणसाचं कास्टिंग झालं आहे. पण तू म्हणालास तसं अगदी की तो वडा बनताना त्याला फोडणी, त्यातली कोथिंबीर, त्यातली मिरची, आलं, लसूण त्याचं बरोबर माप असायला लागतं तरच ते टेस्ट करेक्ट येते. तर मला असं वाटतं की इथला प्रत्येक कलाकार त्या मापात करेक्ट बसला असावा आणि या चित्रपटाची चव लोकांना आवडावी अशी आशा आहे. रितिका तुझ्याकडे येईल. जसं ट्रेलरची आम्ही सगळेच वाट पाहतोय पण तरी प्रत्येकाला उत्सुकता आहे की तुम्ही नेमकं या सिनेमात काय करताय. अगदीच आता दादानी सांगितलंय की सध्या आपण बऱ्याच गोष्टी राखीव ठेवतोय, हातचं राखून बोलताय. तरी प्रेक्षकांसाठी, तुमच्या चाहत्यांसाठी काय सांगाल की तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न की या सिनेमात तुम्ही काय करताय आणि काय दिसणार आहे लोकांना तुमच्याकडनं. माझ्या पात्राचं नाव आहे काव्या आणि ही अशी खूप फन लविंग आणि जसं आम्ही मगाशी शब्द सुचवला मी सरांना वाईब, तर अशी एकदम मी असं करून दाखवते अशी वाईबवाली मुलगी आहे. तर अशी ती मुलगी आहे आणि खूप गोड आहे आणि तिचं प्रेम आहे कोणावर तरी. पण त्या प्रेमासाठी ती काही पण करू शकते असं थोडंसं आहे. त्याच्यामुळे ह्यांचं जे गोड कुटुंब आहे त्या कुटुंबात थोडंसं तिखट टाकणारी ही मुलगी आहे. आता ते नक्की काय असणार आहे आणि त्याच्यामुळे तुला मगाशी म्हटलं होतं की इतकी गोड मुलगी आहे की ही एवढं तिखट वागेल असं आपण विचार पण नाही करू शकत, पण एका क्षणी ती वागते. क्या बात आहे. म्हणजे आम्हाला ट्विस्ट आहे काहीतरी त्याच्यात. ट्विस्ट तर आहेतच. त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली जेव्हा ही फिल्म बघत असेल तेव्हा त्यांना असं होणार आहे की आई शपथ हे असं काहीतरी आपल्याबरोबर घडलं तर आपण काय करू. प्रत्येक बापाला, प्रत्येक मुलाला, मुलीला, आईला हा प्रश्न पडणार आहे. त्यामुळे पूर्ण कुटुंबाला घेऊन अगदी थिएटरमध्ये जाऊन एन्जॉय करण्यासारखी ही फिल्म आहे आणि त्यामुळे आमच्या सिनेमाची टॅगलाईनच आहे गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी. क्या बात आहे. गौरीताई. माझ्या पात्राचं नाव गौरीच आहे आणि ही थोडीशी तिखट आहे. आणि ॲक्च्युली जेव्हा असे काही प्रसंग येतात तेव्हा मात्र ती गोड वागते का किंवा तेव्हा तिची मॅच्युरिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी कितपत ती पुढे आणते हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपल्याला एखादी गोष्ट हवी असताना एका लिमिटपर्यंत आपण समजूतदार वागतो की हां ठीक आहे बघू वगैरे वगैरे. आणि जेव्हा हातातनं सुटत जातं ना तेव्हा ॲक्च्युली खरं कॅरेक्टर बाहेर येतं आपलं किंवा आपल्याला ॲक्च्युली ते किती हवं होतं हे कळतं. आणि त्यावेळेला एखादी व्यक्ती काहीही वागू शकते. मी आत्तापर्यंत ज्या भूमिका केलेल्या आहेत त्या भूमिका मला असं वाटतं तिथपर्यंत संपल्यात की मला वाटलं पण ठीक आहे ओके नाही मिळत आहे का. ही त्या पलीकडे जाणारी मुलगी आहे की हे सगळं ठीक आहे
मला हे हवं आहे, मला हे करायचं आहे, मी हे करणार आहे. अत्यंत अनअपोलॉजेटिकली ह्युमन अशी ती मुलगी आहे, जिने स्वतःला स्वीकारलेलं आहे आणि अत्यंत हट्टी अशी ती मुलगी आहे. म्हणजे अख्खं घर हलवून टाकेल आणि एक मीटिंगच घ्यावी लागेल वगैरे असा झोन ती क्रिएट करणारी व्यक्ती आहे. अत्यंत हाय एनर्जेटिक आणि मनात आलं की ती बोलतीये. पण अगेन प्रसाद सरांनी जसं सांगितलं, ही व्यक्ती एखाद्या सिरियस सिच्युएशनला किंवा जिथे खूप मॅच्युरिटीची गरज आहे तिथे ती काय वागतीये त्याची खरी गंमत आहे. आणि ते करताना पण मला खूप मजा आली. सगळ्यांच बरोबर काम करताना पण एखाद्या कॅरेक्टरचा ग्राफ आणि त्याची मॅच्युरिटी किती करेक्ट पॉईंटला यावी हे खूप छान शब्दबद्ध पण केलेलं आहे सरांनी. ते खूप व्यवस्थित मांडलेलं पण आहे थ्रू डिरेक्शन. त्यामुळे खरंच खूप मजा आली आणि आय एम शुअर की तुम्हाला, आय एम होपिंग की तुम्हाला ते बघताना तितकंच मजेशीर वाटेल. पण मला तुलाच विचारायला आवडेल की आधीच्या भूमिकांचा वास तुझा थोडा वेगळा होता, मालिकेतला प्रवास तुझा वेगळा, गोदावरीतली तू दिसलेली वेगळी आहे, पण त्याच्यापेक्षा हे कम्प्लीट वेगळं आहे सगळं. तितकीच एनर्जी, तितकंच कमर्शियल, खूप वेगळं कॅरेक्टर आहे, वेगळाच सिनेमा आहे. सो अभिनेत्री म्हणून तू हे सगळं कसं एन्जॉय केलं? कारण तुझ्यासाठी सुद्धा हा प्रवास वेगळाच असणार आहे, कारण की भूमिकाच वेगळी आहे, त्याचा पूर्ण काय म्हणतात त्या वडापावचा मसालाच पूर्ण वेगळा मिळाला आहे तुला. मी काय सांगू तुला, म्हणजे मी इतका मनापासून हा वडापाव खाल्लाय ना की मी तरसत होते अशा गोष्टींसाठी आणि स्पेशली या एनर्जी आणि या धाटणीच्या भूमिकेसाठी. कारण खरंच स्वप्नांच्या पलीकडलेपासनं नाही म्हटलं तरी दिसताना पण आपल्या डोक्यात असं होतं की अरे वा, गर्ल नेक्स्ट डोअर, गुड गर्ल, चांगली मुलगी, मोरॅलिटी जपणारी मुलगी, नेहमी सत्याच्या बाजूने असणारी मुलगी वगैरे, आदर्श सून. तर याचा नाही म्हटलं तरी आपल्याला असं वाटतं की कुणीतरी, आणि अभिनय किंवा अभिनेत्री म्हणून एक कितीही जमेची बाजू असली तरीसुद्धा वीक पॉईंट हा आहे की डिपेंडन्सी असते. मला कोणीतरी विचारायला हवं आहे की गौरी तू हे करशील का? हे चॅलेंजिंग आहे, पण मला असं वाटते तू करू शकशील. आणि मी त्याची मनापासून वाट बघत होते. आणि जेव्हा प्रसाद सरांनी मला विचारलं की असं काहीतरी आहे, तर मी डोक्यात ऑन होते, मी आहे तिथे, चला आपण करूयात. कारण डेफिनेटली मी वेगळी दिसली आहे, वेगळी एनर्जी आहे. आत्तापर्यंत जो सूर होता माझ्या प्रत्येक भूमिकेचा समजूतदार, तो इथे अजिबात नाही आहे. पहिल्या वाक्यापासून नाही तुला ते बघायला मिळणार आहे. आणि ती जरा थोडीशी सायको आहे का असंही तुम्हाला एका पॉईंटला वाटू शकतं. आणि ह्याचं अख्खं श्रेय मी प्रसाद सरांना देते की त्यांना हे वाटलं की ही हे करू शकेल. किंवा कारण आम्ही बरीच वर्ष एका क्षेत्रात काम करत असलो तरी आपण म्हणतो ना की फॅमिली फ्रेंड्स आहोत किंवा आम्ही खूप घट्ट मित्र झालो आहे किंवा काय, असं नसताना सुद्धा हा विश्वास ठेवणं की ह्या व्यक्तीला आत्तापर्यंत असं बघत आलो आहे पण ही हे करू शकेल, हे त्यांचं क्रेडिट आहे की त्यांना हे वाटलं की मला विचारावं आणि मी ते असं ग्रॅब केलं ना की प्लीज मला हे करू दे आणि मी हे करणार आहे. सो आय एम जस्ट होपिंग की हे लोकांना आवडेल आणि आता यापुढेही मला अशा पद्धतीच्या भूमिका करण्याची संधी मिळेल. शाल्व तुझ्याकडे येईल. शाल्व जसं आम्हाला घराघरात पोचलेलं आहे तसं शाल्वचं नुकतंच लग्न झालेलं आहे, त्यामुळे संसाराचा वडापाव कसा काय सुरू आहे? तरी पण म्हणजे वर्ष होईल अजून चालेल, त्यामुळे नवीनच ना वर्ष, नवं वर्ष, त्यामुळे संसाराचा वडापाव कसा सुरू आहे? कमाल सुरू आहेत, काय सांगू, खूप कमाल. बायकोचा वडापाव वगैरे खाल्लास की नाही? तिने काय बनवलं की नाही तुझ्यासाठी? नाही, बायकोला खूप छान डोसे बनवता येतात, मला डोसे भयंकर आवडतात. उत्तप्पा बनवता येतो, मला भयंकर आवडतो. तिला फार असं कुकिंग आवडत नाही पण मला आवडतं, सो मी ते भरून काढतो. पण या सिनेमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी मिळून पण एकदा वडापावची रेसिपी करून अपलोड करायला हवी, नाही का दादा? शाल्व आणि त्याच्या बायकोने. मला असं वाटतं की ही चांगली आयडिया करत, एक रील झालं, हे रील करूया आपण. चालेल, निदान त्यांच्या घरातली वडापावची रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे मला अपेक्षा होती त्याने केलं असेल, पण नाही केलं तर त्याने करायला हवं. नाही, ही आयडिया खूप छान आहे, मी करतोय. अगदी थँक्स अ लॉट. दादा तुझ्याकडे येईल. जसं तू मगाशी म्हणाला की प्रत्येक पिढीतली माणसं घेऊन तू हा सिनेमा केलायस, पण किती नाही म्हटलं तर थोडा एज गॅप आणि हे असतंच नवीन पिढीत आणि तुझ्या पिढीमध्ये. 2 मुलं घरातही आहेत. दिग्दर्शक म्हणून जेव्हा तू अभिनय करतो तेव्हा ठीक असतं, आपण अभिनय करून आपल्या भूमिकेपुरते मर्यादित राहतो, पण जेव्हा दिग्दर्शक म्हणून ह्या सगळ्यांची मोड बांधायची असते तेव्हा ह्या नवीन मुलांशी तू वाईब कशी मॅच करतोस? अरे फारच मस्त निलेश, फार मस्त प्रश्न विचारलास. काल एक छोटीशी घटना घडली, मी तुला त्याचा दाखला देतो आणि मग मी पुढे सांगतो.
माझा मुलगा, छोटा मुलगा जो रुयातनं मयंक, जो रुयातनं पासआउट झाला, त्यांनी त्याची एक शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली आहे आणि त्याचं सगळ्याचं काम चालू आहे आणि तो आता त्याला डिरेक्शनमध्येच करिअर करायचं आहे, त्यामुळे तो वेगवेगळ्या लोकांना भेटतोय कुठे त्याला संधी मिळेल का वगैरे, आणि त्याचा तो प्रवास चालू आहे. मीनवेल आता वडापाव रिलीज झाल्यानंतर मी एक मोठा चित्रपट डिरेक्ट करतोय, तर त्याच्यामध्ये माझ्या डिरेक्शन टीममध्ये एक वेकन्सी होती, म्हणून मी काल त्याला असं विचारलं, काल लिटरली काल, की माझ्या टीममध्ये एक जागा आहे, तर तू आहेस का इंटरेस्टेड, तुला आवडेल का? तर एका क्षणात तो म्हणला नाही. तर मी म्हटलं का? तो म्हणला बाबा तू आत्ता बघतोयस की मी गेले 7-8 महिने प्रयत्न करतोय आणि मला अजून कुठे चान्स मिळत नाही आहे, तर मला तो प्रयत्न करत राहू दे, मला तू सहज चान्स दिला असता ते प्रयत्न थांबतील आणि मला आनंद नाही मिळणार. क्या बात आहे. सो मला पहिला आनंद वाटला की माझ्या बायकोनी फार उत्तम संस्कार केले, आणि दुसरा आनंद वाटला की मी नाही केले संस्कार, त्यामुळे ते चांगले झाले संस्कार. सो मला फार उत्तर आवडलं त्याचं. तर ही जी फायर आहे ना या जनरेशनमध्ये, ती मला फार इंटरेस्टिंग वाटते. क्या बात आहे. सो तुझा प्रश्न जो होता की वाईब कशी मॅच करतोस? तर ती वाईब, ती फायर आहे या जनरेशनकडे. हे लोक ना, नाही नाही ते नाही महत्वाचं, ते नको. तर यांची जी जनरेशन आहे ती फार फोकस्ड आहे, त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं आहे. म्हणजे माझा मोठा मुलगा 12वी झाल्यानंतर अचानक एक दिवशी आला, मला म्हटलं बाबा मला जर्मनीत जायचं आहे. हां, अरे कालपर्यंत तू काही बोलला नव्हतास. तो म्हटला नाही, माझा अभ्यास चालू होता, माझा विचार चालू होता, मला हा कोर्स करायचा आहे की मला इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट करायचं आहे, 4 वर्ष जर्मनीत जाणार आहेत आणि एवढा खर्च आहे, शक्य आहे का तुला? तर म्हटलं थांब, तर मला श्वास घ्यायला वेळ दे, मला विचार. इतकी ही पिढी फास्ट आहे, इतकी फोकस्ड आहे, त्यांच्यासमोर इंटरनेटनी भांडार खुलं केलेलं. आपल्या वेळेला ते नव्हतं, आमच्या वेळेला ते नव्हतं, पण त्यामुळे त्यांना वर्ल्ड एक्सप्लोअर करायला खूप आवडत आहे. अशा वेळेला माझ्या चित्रपटामध्ये जर 3 कॅरेक्टर्स असे असतील तर मला तेवढीच डॅम्बिस कास्ट पण घ्यायला लागणार. जसं अभिनय बिर्डे भयंकर डॅम्बिस मुलगा आहे, विटी आहे भयंकर, तर पण ॲट द सेम टाईम त्याच्यातला इनोसन्स पण फार गोड आहे. किंवा वडील लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजे काय आता मी काय सांगू, ते रक्त आहे रे त्याच्यात. सो ॲक्टर म्हणूनही खूप चांगला आहे, भयंकर प्रोफेशनल आहे, भयंकर काय म्हणूया डेडिकेटेड आहे, पंक्च्युअल आहे, खूप सगळे गुण आहेत त्याच्यात. शाल्वचं कास्टिंग ॲक्च्युली मंजूने केलं आहे. तिने मला दाखवलं, हो तिने मला दाखवलं, प्रसाद हा पोरगा मस्त आहे आणि हा जाईल आपल्या या कॅरेक्टरसाठी. तर तोपर्यंत मी तुला पाहिलं होतं, पण मी तुला नावानी मला माहिती नव्हतंच तू, पण त्यांनी मला दाखवलं. मग मी तुझे बरंच काही तुझं बघितलं, मग तुझ्या काही रील्स बघितल्या, तुझ्या काही. आता रील्स बघून आपल्याला कळत नाही ना की कसं 1 मिनिटात ते संपतं. त्यामुळे मी तुझे काही एपिसोड्स पाहिले जेणेकरून मला लेंथ वाईज बघता येईल, आणि मग त्याचं कसं तर ह्याच्यामध्ये पण ना एक वेडसर ह्युमर आहे जो तुला नॉर्मल बोलताना पण जाणवतो. तर मला तो एक मॅडनेस हवा होता त्या कॅरेक्टरमध्ये, कारण ते मॅड आहे कॅरेक्टर, तो त्याच्या धुंदीत आहे. पण जेव्हा त्याला कोणीतरी जागा करतं ना की बाळा बास आता, तर तेव्हा तो खटकन जागा होतो आणि त्याला पटतं की यार हो यार खूप झाला टाइमपास, आता आयुष्याकडे सिरियसली बघितलं पाहिजे, राईट. किंवा ऋतिका माझी फार आवडती ॲक्ट्रेस आहे. तिने वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत आणि ती एक्सप्लोर करते स्वतःला. म्हणजे तुझी ती विशालची फिल्मचं नाव काय? बॉईज. आणि अजून एक हां लंडन मिसळ, करेक्ट. तिने खूप वेगवेगळे अटेम्प्ट्स केलेत आणि चांगले गेलेत ते. त्यामुळे ना तिथे मला खूप जेन्युइन मुलगी हवी होती, कारण तिचा ना त्या कॅरेक्टरचा रागही खूप जेन्युइन आहे, त्या कॅरेक्टरचं प्रेमही तितकंच जेन्युइन आहे, आणि तिचं फसत जाणं पण खूप जेन्युइन आहे. त्यामुळे ऋतिकाला का असेल. गौरीचं विचारशील ना तर मला जसं मी तुला म्हणालो की ती ह्याच्याशी पण कनेक्ट व्हायला पाहिजे,
ती हिच्याशी पण कनेक्ट व्हायला पाहिजे, ती मायाशी पण कनेक्ट व्हायला पाहिजे, ती सविताताईशी पण कनेक्ट व्हायला पाहिजे. कारण आमचं नातं काय आहे अजून मी सांगितलंच नाही आहे. खरं आहे. सो तुला ते कनेक्शन की ती कोणाशी कशी कनेक्ट होत जाते चित्रपटामध्ये हे पडद्यावर बघणं रंजक आहे. पण त्यामुळे मला एका बाजूला खूप मॅच्युअर्ड काम केलेली पण मुलगी हवी होती आणि एका बाजूला कधीच असं काम न केलेली अशी मुलगी ती आत्ता बोलली त्यामुळे तिला कास्ट केलं. सो असा एक प्रत्येकाच्या मागचा विचार. आणि फायनली मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एक फॅमिली फिल्म करता ना तुम्हाला एक वॉर्म्थ देणारं कॅरेक्टर हवं असतं आणि म्हणून सविताताई आहेत. त्यांच्या प्रेझेन्समध्येच इतकी वॉर्म्थ आहे, त्या इतक्या प्रेमळ आहेत पडद्यावर सुद्धा आणि प्रत्यक्ष सुद्धा की असं कोणीतरी असायला पाहिजे युनिटमध्ये. आणि मला असं वाटतं की तुझंही त्याच्यात कौतुक आहे कारण की आपल्यासोबतच्या पिढीपेक्षा सगळ्या पिढ्यांशी जुळवून घ्यायला सुद्धा एक तेवढी स्ट्रेंथ लागते ती तुझ्याकडे आहे. तू ती जुळवलीस म्हणून हा वडापावचा विषय झालेला आहे. त्याला पर्याय नाही. मग सिनेमा टेस्टी करायचा तर ते करायला अगदी रितिका तुझ्याकडे येईल. मग अशी दादा जसं म्हणाला एक तर तुझ्या पत्रिकेत लंडनचे योग आहेत मला असं वाटतंय. लंडन मिसळ वडापाव आता हाही फ्लॅट घेतला लंडन. त्यामुळे पण मी नाटकाच्या प्रयोगांसाठी पण जाऊन आले म्हणून म्हटलं. आणि आता हाही वडापाव देखील लंडन मध्ये शिजलेला आहे. पण मी जेव्हा तिला पिक्चरसाठी विचारलं तेव्हा ती मला म्हणाली होती की सर माझं एक नाटक मी लंडन मध्ये नेणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही जर व्हिडिओ दिलात तरच मी ही फिल्म करीन. असं काही नव्हतं. मी काम करून झाल्यावर सरांना विचारलं. पण गोष्ट सर तुम्ही छान सांगितली. अगदी. मगाशी दादा म्हणाला की सगळे पदार्थ महत्वाचे आहेतच पण ते चविष्ट होण्यासाठी माया गरजेची आहे. ती दिग्दर्शकानं केली आहे. कदाचित दादासोबत तुमच्या सगळ्यांचंच पहिलं काम असेल. सो कदाचित नाही सगळ्यांबरोबर पहिल्यांदा सगळ्यांबरोबर दिग्दर्शकाची माया कसं आहे म्हणजे दिग्दर्शकाने अगदी तिखट घातलंय की नाही तिखट असं काहीच नाही. म्हणजे असं लांबून बघताना वाटेल की असं सरांचा काहीतरी ओरा असेल आणि मग ते ओरडत वगैरे असतील, पण असं काहीच नाही आहे. म्हणजे तू जो प्रश्न विचारलास ना की वाईब कशी मॅच केलीस वगैरे, म्हणजे मला वाटलं की त्यांना एफर्ट घ्यायची काहीच गरज नव्हती. म्हणजे ते आमच्याच वयाचे आहेत आणि आमच्या एवढेच म्हणजे आता आम्हाला कूल नाही म्हणत आहे पण आपण सगळे एकत्र खूप कूल आहोत असं माझं म्हणणं आहे. आम्ही वर्कशॉप्स केली तेव्हासुद्धा सरांनी खूप चांगलं गाईड केलं आम्हाला. आणि म्हणजे त्यांनी असं कधीच नाही सांगितलं की आता हे फिक्स करा तुम्ही. त्यांनी आम्हाला खूप गोष्टी शोधून दिल्यात आणि त्यांनी असं लांब थांबून फक्त वाट दाखवली. त्यामुळे मला ती गोष्ट खूप आवडली. आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा सेटवर गेलो तेव्हा आम्हाला बरीच क्लॅरिटी होती की आपल्याला साधारण काय करायचं आहे. सो सरांनी आमच्यावर खूप माया केली, खूप माया दाखवली, खूप प्रेम केलं आणि ओरडले कुठेच नाहीत. मात्र अभिनयचं असं म्हणणं होतं की सर त्याला ओरडतात मला ओरडत नाही असं त्याचं म्हणणं होतं. पण तो नेमका इथे नाही आहे. पण सर आपण यावर नंतर बोलूयात. गौरी दिग्दर्शक म्हणून दादा आता हे आर्टिक्युलेट करणं फार कठीण आहे पण मी प्रयत्न करते. मला असं वाटतं की मॅच्युरिटी हॅज नथिंग टू डू विथ एज. जेव्हा आपण 3 पिढ्यांबद्दल म्हणतोय किंवा आपण एका अशा पिढ्यांचा प्रवास यांच्या खांद्यावर आहे जो त्यांना प्रेक्षकांना त्या प्रत्येकाच्या घरात पोहोचवायचा आहे, तर तेव्हा आता इथे प्रिटेन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी नसून त्यांना सगळ्यांची सायकोलॉजी कळणं फार गरजेचं आहे. आणि ते या माणसाला इतकं अमेझिंग कळतं. आणि मला असं वाटतं ते फक्त ह्याच्यासाठी आहे की स्वतःतलं मूल कधीही मरू न देणं. तुम्ही किती वर्ष काम करता, म्हणून मी पहिलं वाक्य हे म्हटलं की मॅच्युरिटी हॅज नथिंग टू डू विथ एज. तर जेव्हा त्यांनी त्यांच्यातलं लहान बाळ जपलंय आणि ते त्याचे लाड करतायत विथ व्हेरी मच काइंडनेस, तेव्हाच ते त्यांना सगळं कळतंय की हे माझं घर आहे, हा माझा परिवार आहे. जरी शूट असलं तरी ही सगळी इन्क्लुडिंग सिनेमॅटोग्राफर इन्क्लुडिंग स्पॉट दादा माझी बाळं आहेत आणि मला हे सगळं जपून ठेवायचं आहे. त्यामुळे मग त्यांना कधी तेलासारखं गरम व्हावं लागलं तर ते, कधी मिरचीसारखा झटका हवा असेल तर तो, कधी ती एक चटणी जी असते ना आहा ही चटणी, तर हे सगळे फ्लेवर्स घेऊनच ते सेटवर यायचे. आणि ती ऊर्जा नसती तर आम्ही एकही सीन करू शकलो नसतो. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या माणसाने जे सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे ते कुठलाही दिग्दर्शक
आज हे करूया असं म्हणून ते येत नसतं, ते असावं लागतं. आणि ते तुम्ही कलाकार म्हणून कुठेही काम करत असताना ते सतत रोज जपणं गरजेचं असतं. आता मी या तिघांपेक्षा मोठी आहे, जरी मी या पिढीतली भूमिका करत असले तरी मी थोडं कामानी पण आणि वयानी पण ह्यांच्यापेक्षा मोठी आहे. पण माझ्या आईकडनं, माझ्या कुटुंबाकडनं, रादर तू ओळखतोस माझ्या आईला, किंवा मी ज्यांच्याबरोबर आत्तापर्यंत कामं केलेली आहेत त्यांच्याकडनं मी एकच गोष्ट शिकलेली आहे की डू नॉट किल द चाइल्ड इन यू. आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या मरेपर्यंत जेवढं मी काम करीन, मला प्रत्येक ठिकाणी कुठेही मी बसीन असंच दिसायचं आहे, असंच असायचं आहे आणि तीच एनर्जी पोर्ट्रे करायची आहे की ही 40 वर्षांची पण वाटू शकेल आणि कदाचित 20ही वाटू शकेल. अरे कारण इट हॅज नथिंग टू डू विथ रिंकल्स, इट हॅज नथिंग, इट हॅज ओनली इन आईज. सो मला ते अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि मला अशा प्रत्येक कलाकाराचा खूप अभिमान, रिस्पेक्ट आणि इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी हे, की ते स्वतःबरोबर कसे आहेत आणि ते कलाकार म्हणून काय काय जपतायत स्वतःतलं, आणि ते हा माणूस फारच कमाल करतो. शालो, मला गौरीनी एक पॉईंट म्हटला तोच मला सांगायचा होता, सायकॉलॉजी, कॅरेक्टरची सायकॉलॉजी प्रत्येकाची, आणि ते सगळं जुळून येणं खूप गरजेचं असतं. आणि ते प्रसाद सरांना खूप छान पद्धतीने मांडता येतं. काही प्रसंगांमध्ये एखादं कॅरेक्टर काय पद्धतीने रिॲक्ट होईल याचे 10 वेगवेगळे व्हेरिएशन्स त्यांच्याकडे असतात रेडी, आणि ते तुला ते वाट दाखवतात की ही पण वाट आहे, ही पण वाट आहे आणि ही पण वाट आहे, तुला कुठल्या वाटेने जायचं आहे. आणि त्यातली एक वाट आपल्यालाही खूप आवडते, आपल्यालाही खूप जमते आणि खूप छान फुलून येतात सीन. मला खूप मजा आली काम करताना. आणि एक मला गुण जो दिसला तो मला आयुष्यात माझ्याबद्दल करायला आवडेल. मी आयुष्यात कितीही मोठा झालो तरी सेल्फ असेसमेंट, मी काय करतोय आणि माझं कधी चुकतं किंवा माझं कधी बरोबर असणं ह्याची जाण असणं, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते प्रसाद सरांकडे खूप इट्स देअर व्हेरी स्ट्रॉंगली. आणि टाळ्या ह्याच्यावर. दादा तुझ्याकडे येईन मी. जसं आम्हाला माहिती आहे की तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक पदार्थाला चविष्ट बनवणारी एक व्यक्ती आहे, ती म्हणजे आमची मंजुताई. तिच्या उल्लेखाशिवाय हा इंटरव्ह्यू पूर्ण होऊ शकत नाही. या वडापावमध्ये तिनं नेमकं काय काम केलंय की तिनंच फोडणी दिली आहे? ऑफकोर्स तिने फोडणी दिली, कारण ती माझी चीफ असिस्टंट होती या फिल्मला. आणि मी जसं म्हणलं तसं तर की शाल्वचं कास्टिंग तिने केलं आहे, किंवा काही अजून कॅरेक्टर्स होती जे लंडनमधलेच रहिवासी आहेत त्यांचं कास्टिंग पण मंजूने केलं आहे. स्क्रिप्टवर आम्ही खूप काम केलं, मी, मंजू आणि सिद्धार्थनी. आणि मगाशीच आम्हाला एक प्रसंग आठवला. लंडनमध्ये आम्ही शूटिंग करत असताना एकदा ब्रेकफास्ट घेऊन येणारी जी व्हॅन होती, ती व्हॅन काही कारणाने उशीर आली, म्हणजे कुठेतरी अडकली होती व्हॅन. आणि लंडनमध्ये 7ची शिफ्ट, लोक 5-5:30ला उठून, पहाटे उठून आलेत आणि भूक लागते रे, थंडीमध्ये तुला अजून भूक लागते ना. आणि सो ब्रेकफास्ट पोचलं नाही तर तिने पटकन स्पॉटवाल्यांकडनं पोहे, तेल, शेंगदाणे वगैरे घेऊन तिने तिथे त्या घरात, ज्या घरात आम्ही शूटिंग करत होतो त्या घरात पोहे बनवले युनिटसाठी म्हणजे निदान आमच्या सगळ्या बऱ्याच लोकांसाठी. आणि मग ती स्वतः सर्व करत होती. ही तिला म्हणाली की अरे सीन काय, तर ती म्हणली तुम्ही आत्ता खाऊन घ्या, सीन मी देते तुम्हाला नंतर वगैरे. असे ती दोन्ही बाजू तिने सांभाळलेलं. सो ऑफकोर्स तिचा सहभाग आहेच आहे, मोठा आहे, आणि तो आपण टाळूच शकत नाही, नाकारूच शकत नाही. 100%. हे बघ, मला करायला लागणार, मला पर्याय नाही. पण नाही, तुम्ही स्वतःहून मनापासून कौतुक करता याचा मला फार आनंद आहे. कारण की आम्ही बघितलेलं आहे तुझ्या प्रत्येक प्रवासात तितक्याच खंबीरपणे. 100%. मला तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे तुझ्यापासूनही सुरुवात करेन. आता तू एक लंडनचा किस्सा सांगितलास. जसं मी म्हटलं की वडापावमधलं काही इन्ग्रेडियंट्स तुम्ही राखून ठेवलेले आहेत, काही गोष्टी तुम्ही राखून ठेवलेल्या आहेत, कदाचित त्या आम्हाला पडद्यावरतीच बघायला मिळणार आहेत. पण आम्हाला पडद्यामागे काय घडलंय हे ऐकायला खूप आवडतं प्रेक्षक म्हणून. तर मला असं वाटतं की सिनेमा काय आहे ते आम्ही पाहणारच आहोत, पण पडद्यामागे लंडनमध्ये काय काय घडलं याची प्रत्येकानं एक एक आठवण सांगावी. त्याच्या आठवणीतली मजा देणारी गमतीशीर कुठली? मी दिग्दर्शक म्हणून सगळ्यात जास्त डेंजर जी मला आत्ता आठवली ती तुला मी शेअर करतो. आम्ही पण शूटिंग सुरू केलं, आणि शूटिंग सुरू केल्यापासून प्लॅनिंग असं होतं की आधी सगळा प्रोज पोर्शन हातात घेऊया आणि मग शेड्यूलच्या शेवटी गाणी करूया, असं प्लॅनिंग होतं.
तर ते प्लॅनिंग हल्लं, कारण एक लोकेशन अवेलेबल नव्हतं वगैरे वगैरे, त्यामुळे ते ऑलरेडी हल्लेलं होतं प्लॅनिंग. सो त्यातली 2 गाणी शूट झाली होती. आता जे सगळ्यात महत्त्वाचं गाणं आहे चित्रपटातलं, जे बाहेर आलंच नाही आहे अजून, जे पिक्चर रिलीज झाल्यानंतर बाहेर येईल, ते गाणं शूट करायचं होतं आणि ते सगळ्यात शेवटी ठेवलं होतं आम्ही. तर तोपर्यंत 15 दिवस तुला सांगतो, एक थेंब पाऊस पडला नाही रे. आणि आम्ही सगळे खुश की अरे नाही पाऊस नाही रे, आता काय इतकं मस्त करतोय आपण शूटिंग, चला काय नाही मस्त मस्त. आणि बरोबर त्या गाण्याच्या दिवशी एवढा पाऊस आणि गाणं आहे रे. बरं त्या गाण्यात म्हणजे खूप लोक आहेत, म्हणजे पिक्चरमधले लोक पण आहेत, तिकडचे ज्युनियर्स पण आहेत, खूप लोक आहेत. आणि प्रचंड टेन्शन. शेवटी 2-3 तास मजबूत पाऊस पडून तो थांबला आणि नंतर ते गाणं आम्ही शूट केलं. पण असं कुठे तुला बघताना वाटणार नाही की पाट्या टाकल्या आहेत असंच केलं वगैरे, असं नाही केलंय तेवढ्याच लॅविशली, कारण संजय मेमाने तो कॉम्प्रोमाइज करणारच नाही. पण धाबे आणले होते आमचे, 3 तास पाऊस थांबतच नव्हता. पण लंडनमध्ये होतो, दिवस मोठा होता, त्यामुळे ते पुढे भरून काढता आला आम्हाला. मला पण गाण्यांचाच एक किस्सा आठवला. माझा आणि अभिनयाचा जो पार्ट आहे त्या गाण्यात, नाही वडापाव गाण्यात, तो आम्ही शूट करत होतो आणि आम्ही रस्त्यावर असं गोरिल्ला स्टाईलनी शूट करत होतो. तर ते आय थिंक ट्रफलगार स्क्वेअरच्या इथे आम्हाला अशा काही स्टेप्स सांगितल्या आणि मग ते आम्ही आमचं प्रॅक्टिस करत होतो आणि मग शूट सुरू झालं. तर शूट सुरू झालं आणि अचानक तिकडे लोक असे जमायला लागले आणि ते बघत होते आणि हळूहळू ते ॲक्च्युली आमच्या स्टेप्स फॉलो करायला लागले तिकडचे लोक, आणि खूप सारे लोक जमले आणि नंतर आमचं कट झाल्यावरती त्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. त्याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स फुल हाय झाला. खूप भारी वाटलं आम्हाला. हा वेगळा अनुभव होता. होता. गंमतशीर एक आहे जो तो असा आहे की वेदर आउटस्टँडिंग असल्या कारणाने आणि मला झोप अत्यंत प्रिय असल्या कारणाने जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझी शॉल घेऊन झोपत असे. आणि दिग्दर्शन करून इंटेन्स सीन जरी असला तरी सगळं करून मिस्टर प्रसाद ओक ही यूज टू मेक शुअर की ते डॉक्युमेंट करतील. बरं, तिथेही ते दिग्दर्शनच करायचे की सगळ्यांना बोलायला लावायचे शूट करून की बघा आम्ही कसे काम करतोय, आणि स्वतः तर एकदा काहीतरी आर्टचं घेऊन चाललेत की बघा मी पण किती काम करतोय, पण ही मात्र झोपली आहे. आणि माझा इथपर्यंत कॅमेरा येणार, मग मला असं काहीतरी होणार की काय आहे, मग मी उठणार आणि बघणार हे सगळे मला शूट करतात वगैरे. हा एक किस्सा. आणि ब्युटिफुल किस्सा एक असा आहे की मध्ये मध्ये ज्या आमच्या गप्पा रंगायच्या ना, त्यांनी खूप चांगला बॉन्ड निर्माण झाला, ज्यांनी चित्रपटाला पण मदत झाली की सीन्स करताना तो बॉन्ड रिफ्लेक्ट होत होता. किंवा शूट नंतरसुद्धा आम्ही सगळे एक चला वॉकला जाऊ, आत्ता काय खाऊया, आज काय खाऊया वगैरे हा झोन आमचा व्हायचा. आणि तो वेळ मी खूपच एन्जॉय करायचे की इतकं शूट केल्यानंतर आपण थकतो आणि असं वाटतं आता माझं जरा मी टाईम हवा आहे किंवा काय, पण तसं नसून आम्ही खाली भेटा एक वॉक करून येऊ किंवा काय, कारण इथे प्लेझंट आणि फारच छान वाटत होतं. त्यामुळे ते एक मला खूप ती आठवण माझी खूप छान आहे. अगदी. मला सांगायला आवडेल स्विमिंग पूलचा किस्सा. एक तर थंडी भयंकर लंडनमध्ये, मग त्या दिवशी पाऊस, त्यात 12-14 टेम्परेचर असेल काहीतरी, अजून कमीच होतं काही ते. तर ऑलमोस्ट शूट संपत आलं होतं, संध्याकाळची वेळ होती आणि प्रसाद सर म्हटले चलो स्विमिंग पूल शॉट. म्हटलं स्विमिंग पूल शॉट म्हणजे तू एकटा शाल्व स्विमिंग पूलमध्ये आहे आणि बाहेर येतो, एवढाच शॉट होता. म्हटलं आता मग झाले संपलं तर थंडीने आपले. तर मी उतरलो पाण्यात, पण पाणी गरम होतं. जेव्हा बाहेर थंडी असते तेव्हा पाणी गरम असतं, पण तिथे आपल्याला कुठे लक्षात येणं. सो मी उतरलो पाण्यात, शॉट वगैरे सगळं झालं. तर संजय सर म्हटले झालं ना आता ये बाहेर. म्हटलं नको, मी पाण्यातच थांबतो, बाहेर खूप थंडी आहे. अगदी. दादा, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईल. मला असं वाटतं की या गप्पांचा जर सारांश तू मला विचारशील तर मला असं वाटतं की वड्याला चव असते कारण की त्यातली भाजी अप्रतिम असावी लागते. भाजी अप्रतिम तेव्हाच होते जेव्हा ते सगळे पदार्थ एकमेकांमध्ये खूप छान मिसळले असतील. तुमच्या गप्पांमधून एकच जाणवलं की तुम्ही सगळे एकमेकांमध्ये खूप छान मिसळले आहात. त्यामुळे जशी वड्याला चव येते तशी या वडापावला देखील चव आलेली आहे आणि हा चविष्ट वडापाव प्रेक्षकांनाही आवडणारच आहे. जाता जाता मी मुद्दामून हा मुद्दा शेवटला ठेवला. सर्वप्रथम तुझं अभिनंदन 100व्या सिनेमासाठी. धन्यवाद, खूप खूप खरं धन्यवाद. तर मुलाखतीची सुरुवात मला त्याने करायची होती पण मी आवर्जून शेवट केला.
तुझा आजवरचा प्रवास स्ट्रगल आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आज जेव्हा आपण म्हणतो की प्रसाद ओक यांचा 100वा सिनेमा, हे खूप अभिमानाने आम्ही सुद्धा बोलतो. काय जातं चटकन डोळ्या पुढून? काय एक असतं ना की एक आपल्याच आयुष्याची शॉर्ट फिल्म आपल्या नजरेतनं अशी चटकन जाते फ्लॅशबॅकमध्ये, तसं 100वा सिनेमा, प्रसाद ओक यांचा 100वा सिनेमा, हे जेव्हा वाक्य कानावरती येतं तेव्हा काय जातं नजरेसमोरून? पटकन तू विचारल्यानंतर मला आठवलं की पहिला सिनेमा माझे दिग्दर्शक अनिल सुर्वे, अष्टरूपा वैभव लक्ष्मी माता नावाचा पहिला सिनेमा केला. तो कसा केला ते मला तू आत्ता विचारल्यानंतर पटकन आठवलं मला. त्याच्यामध्ये ऑलरेडी एक कलाकार काम करत होता, ज्याच्याबरोबर त्यांचं काही जमलं नाही वाटतं, किंवा तारखा नाही जमल्या, व्यवहार नाही, काहीतरी कारण असेल, त्यामुळे तो कलाकार बाजूला झाला. आणि अलका कुबल आणि अशोक शिंदे या दोघांनी माझं नाव सजेस्ट केलं त्या डिरेक्टरला, की तुम्ही प्रसाद ओक बघा म्हणून वगैरे. तर त्या डिरेक्टरनी मला भेटायला बोलवलं, तर मी गेलो भेटायला. तर तेव्हाच माझी एक मालिका चालू होती जी खूप जोरात चालू होती, मृण्मयी नावाची, ज्यात मी, मधुरा वेलणकर आणि विक्रम गोखले आम्ही होतो. तर त्या दिग्दर्शकांना मी भेटलो, त्यांनी मला रोल सांगितला. छान रोल होता, पहिला सिनेमा होता. तर मी म्हटलं की सर मला आवडेल करायला. तर ते म्हणले व्यवहार. म्हटलं व्यवहार बघू, मला सिनेमा करायचा आहे. कारण तोपर्यंत मला आठवतं त्यानुसार 25-30 मालिका झाल्या होत्या माझ्या. सो मला असं वाटत होतं की मला आता सिनेमा मिळायला हवा. तर मी डन केला. आणि ते म्हटले की मी तुला शेड्यूल सांगतो एकदा. मग त्यांनी मला ज्या तारखा सांगितल्या त्या सगळ्या तारखा मृण्मयीच्या होत्या. तशाच्या तशा सगळ्या शूटिंगच्या तारखा मृण्मयीच्या होत्या. मग तेव्हा मृण्मयी राजेश देशपांडे डिरेक्ट करायचा, आणि त्याचा भाऊ सुशील देशपांडे प्रोड्युसर होता, निखिल वैद्य आणि सुशील देशपांडे. सो मी राजेशला जाऊन भेटलो आणि म्हटलं राजेश असं असं आहे यार. तर तो म्हणाला अरे सगळ्याच सेम तारखा आहेत प्रसाद, काय करायचं? तो म्हटलं तू एकदा बोल त्यांच्याशी, पुढे सरकवता येईल का, मागे घेता येईल का वगैरे. मी परत त्यांना जाऊन भेटलो आणि ते म्हटलं की अहो पण आपलं सगळं शूटिंग नाईट आहे. तर मी म्हटलं हां, मग मी येतो सर, डे करून मी येतो. ते म्हटले अरे पण कसं येणार तू बाळा? म्हटलं म्हणजे तुझं कुठे शूटिंग? मी म्हटलं बसरा स्टुडिओ कांदिवली. ते म्हटले अरे आपलं शूटिंग नाशिकला आहे. तो माझा एकदम चेहराच पडला. सगळं ते चेहऱ्यावर आलं ना, गेला पहिला पिक्चर. आता परत स्ट्रगल, नवीन पिक्चर मिळवण्यासाठी. तर ते त्यांनी ओळखला असावं बहुधा. फार सज्जन माणूस आहे अनिल सुर्वे, फार मस्त डायरेक्टर आहे. तर ते म्हणाले बरोबर ठीक आहे, काम कर, तुझं डे शूटिंग आहे ना? म्हटलं हो. तू काहीही करून 10 वाजता नाशिकला पोच, आणि मी तुला दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सोडतो. तर मी सकाळपासून रात्री संध्याकाळी 6-6:30 पर्यंत मृण्मयीचं शूटिंग करायचो कांदिवलीला. कांदिवलीहून मी दादरला यायचो नाशिकची एस टी पकडायला. दादरला येऊन मी नाशिकला पोचायचो 10 वाजता. नाशिकमध्ये मी नाईट 10 ते 4-5 पहाटे वाजेपर्यंत नाईट करायचो. तिकडनं एस टी पकडायचो, परत दादरला यायचो, परत दादरवरनं कांदिवलीला बसरा स्टुडिओ मृण्मयी. असं मी 10 दिवस केलं आहे. एक दिवस मुंबईत शूटिंग, रात्र नाईट नाशिकला, असं. पण त्या दोघांनी मला प्रचंड कॉपरेट केलं. पण ते जेव्हा आणि मला तेव्हा माझा मुलगा पण झाला होता, छोटा होता, 1-1.5 वर्षाचा होता. त्याला बरोबर घेऊन मंजुने आणि मी जेव्हा मला स्वतःला पडद्यावर बघितलं नाशिकमध्ये, ओक्साबोक्शी रडत होतो आम्ही दोघं. सो प्रवास मी मगाशी पण कुठल्या तरी मुलाखतीत म्हटलं की असं काही फार मोठा प्रवास नाही. जेव्हा मी माझ्या गुरूंना बघतो, मी जेव्हा अशोक मामांकडे बघतो, मी जेव्हा भाऊंकडे बघतो, डॉक्टर लागून असतील किंवा विक्रम काका असेल, आपले सगळे लिजंड्स जे आहेत, 400, 500 सिनेमे केलेले आहेत रे. म्हणजे त्या मानाने आपण काहीच नाही होत रे. आत्ता एक 4-5% प्रवास आहे. सो अजून काम बरंच करायचं आहे. जोपर्यंत आयुष्य आहे, जोपर्यंत नशीब साथ देते, तोपर्यंत काम करत राहायचं. पण मजा येते मागे येऊन बघताना. पण पुढचा प्रवास जास्त मजेशीर होईल, जास्त आनंददायी होईल, समाधानकारक होईल, अशी आशा बाळगतो. अगदी खरं तर
कौतुकाचे शब्द होते 100व्या सिनेमासाठी, पण मला असं वाटतं की तुझ्या या अनुभवाने मुलाखत देखील तितकी चविष्ट झाली आजची. आणि मला असं वाटतं ऐकणाऱ्यांना सुद्धा तो 100 सिनेमे बोलणं खूप सोपं असतं, पण त्याच्या मागे काय घडलंय हे या तुझ्या सगळ्या अनुभवातनं कळेल. जाता जाता आता एक शेवटची विनंती, वडापाव येणारच आहे, तर प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे आवाहन, तो का पाहायचा आणि काय त्याच्यात पाहायला मिळणार आहे? वडापाव हा एक अत्यंत उत्तम मनोरंजक असा कौटुंबिक सिनेमा आहे, ज्यामध्ये 3 पिढ्या दाखवलेल्या आहेत आम्ही. आणि 3 पिढ्यांमधलं बॉन्डिंग, एखाद्या घरात वडील असतात, आजी असते, नातू असतो, म्हणजे आजीचा नातू असतो, तर त्या घरामध्ये काय पद्धतीचं बॉन्डिंग असायला हवं, आजकालच्या यंग जनरेशनचं प्रेमाबद्दल काय स्टेटमेंट आहे, त्याच्या मागच्या पिढीचं प्रेमाबद्दल काय म्हणणं आहे आणि त्याच्या मागच्या पिढीचं प्रेमाबद्दल काय म्हणणं आहे. आणि या सगळ्या प्रेमाला एक त्या कुटुंबाची एक चव आहे का, आणि ती चव वडापाव इतकीच खुसखुशीत, चुरचुरीत आणि झणझणीत आहे का, हे बघण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात यायला लागेल. 2 ऑक्टोबर रोजी वडापाव प्रदर्शित होतोय. गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी. तुमच्या जवळच्या किंवा लांबच्या कुठल्याही पण चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पहा. धन्यवाद. मस्त पाऊस पडत असताना गरमागरम वडापाव खाऊन जेवढं आपल्याला तृप्त वाटतं, जेवढं रिफ्रेशिंग वाटतं, तसंच काहीसं हा सिनेमा पाहून तुम्हाला वाटणार आहे. त्यामुळे पूर्ण कुटुंबाला घेऊन, आणि मी तर असं म्हणेन तुमच्या गर्लफ्रेंड्स आणि बॉयफ्रेंड्सना घेऊन हा सिनेमा पाहायला जा. तुम्हाला खूप खूप मजा येईल. आता ते जेनझीला पण कायच म्हणू शकतो ना, मी पण जेनझीच आहे, पण तसं नाही आहे. तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला घेऊन थिएटरमध्ये हा सिनेमा नक्की पाहायला जा 2 ऑक्टोबरपासून. आम्ही 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला खूप मस्त कन्फ्यूज करणार आहोत. ठीक आहे, ट्रेलरमधनं, गाण्यांमधनं आणि कम्प्लीट एका एनर्जीमधनं. तर तुमच्या जोड्या जुळवा, काय कसं असणार आहे ते. आणि 2 ऑक्टोबरला सरप्राईजसाठी रेडी राहा आणि आवर्जून कुटुंबासहित जाऊन हा चित्रपट बघा. गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी म्हणजे नक्की काय, ही आमची टॅगलाईन आहे. पण म्हणजे नक्की काय हे जाणून घ्यायचं आहे ना तुम्हाला, तर तुम्ही 2 ऑक्टोबरला आमची फिल्म नक्की बघा. जवळच्या किंवा लांबच्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा, पण थिएटरमध्येच बघा. 2 ऑक्टोबरला हा सिनेमा येतोय. 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे. तर मला असं वाटतं की बॉक्स ऑफिसवर पण या सिनेमाचा असाच विजय होऊ दे आणि जोरदार कमाई होऊ दे. हीच तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा लोकमत फिल्मीकडनं.